नमस्कार. विचार करा, जेव्हा काहीतरी चुकतं तेव्हा कायदा आपल्याला नेमकी कशी मदत करतो. आज आपण कायद्याच्या याच हत्यारांबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे अशी साधनं जी अन्याय दूर करण्यासाठी आणि आपले हक्क परत मिळवण्यासाठी वापरली जातात. चला तर मग सुरुवात करूया. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. जेव्हा आपले हक्क डावलले जातात किंवा आपल्याला नुकसान पोहोचवलं जातं, तेव्हा कायदा आपल्याला कोणकोणते मार्ग दाखवतो. आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. कायद्याच्या जगात ना हे एक मूलभूत सूत्र मानलं जातं. युबी युस्क इबी रेमेडियम. याचा अर्थ खूप सोपा आहे. जर कायद्याने आपल्याला एखादा अधिकार दिला असेल तर तो अधिकार भंग झाल्यास त्यावर उपाय देखील दिलाच पाहिजे. म्हणजे कायद्याच्या नजरेत असा कुठलाच अन्याय नाही ज्यावर काहीच उपाय उपलब्ध नाही. तर हा उपाय म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक कायदेशीर हत्यार आहे. याचा वापर एकतर आपला हक्क परत मिळवण्यासाठी किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यासाठी होतो. आणि खरं सांगायचं तर हेच तर कायद्याचं मुख्य काम आहे, नाही का? आता जेव्हा आपण उपायांबद्दल बोलतो तेव्हा कायदा आपल्याला प्रामुख्याने दोन मार्ग दाखवतो. एक मार्ग जातो न्यायालयाच्या दरवाज्यातून आणि दुसरा त्या बाहेरून. आपण हे दोन्ही मार्ग जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर मग हे दोन मार्ग नेमके कोणते आहेत? पहिला आहे न्यायिक उपाय, जो आपल्याला कोर्टातून मिळतो. यामध्ये वकील, न्यायाधीश आणि एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते. आणि दुसरा आहे कोर्टाबाहेरचा उपाय. हा आपण न्यायालयाच्या बाहेर अनेकदा सेल्फ हेल्प किंवा स्वमदत म्हणून वापरू शकतो. चला, आधी आपण न्यायालयाच्या आत काय होतं ते पाहूया. सगळ्यात सामान्य न्यायिक उपाय म्हणजे पैशांच्या स्वरूपात मिळणारी भरपाई, ज्याला इंग्रजीमध्ये डॅमेजेस असं म्हणतात. आता इथे गंमत आहे. डॅमेज आणि डॅमेजेस या दोन शब्दांमध्ये खूप फरक आहे. डॅमेज म्हणजे एकवचनी शब्द, याचा अर्थ आहे झालेलं प्रत्यक्ष नुकसान किंवा इजा. आणि डॅमेजेस म्हणजे अनेकवचनी शब्द, याचा अर्थ आहे त्या नुकसानीसाठी मिळणारी आर्थिक भरपाई. एक शब्द नुकसानीबद्दल बोलतो तर दुसरा त्याच्या उपायाबद्दल. नुकसान भरपाईचा सर्वात सरळ आणि सोपा प्रकार म्हणजे भरपाई देणारी नुकसान भरपाई. ह्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे तिला आर्थिक मदत देऊन पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणणं, जणू काही नुकसान झालंच नव्हतं. पण प्रत्येक वेळी नुकसान भरपाईचा उद्देश फक्त आर्थिक नुकसान भरून काढणं हाच नसतो. इथे दोन वेगळे प्रकार आहेत. पहिला, नाममात्र नुकसान भरपाई. ही तेव्हा दिली जाते जेव्हा हक्काचं उल्लंघन तर झालंय पण प्रत्यक्ष नुकसान काहीच नाही. आणि दुसरी, तिरस्कारदर्शक नुकसान भरपाई. ही तेव्हा दिली जाते जेव्हा न्यायालयाला वाटतं की खटला तसा क्षुल्लक आहे पण तांत्रिकदृष्ट्या वादी जिंकलाय. यातून न्यायालय आपला दृष्टिकोन दाखवून देतं. आता हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काय, नुकसान भरपाईचा वापर एखाद्याला धडा शिकवण्यासाठी किंवा शिक्षा करण्यासाठी केला जाऊ शकतो का? काय वाटतं? चला पाहूया. आणि याचं उत्तर आहे हो. याला उदाहरणात्मक किंवा दंडात्मक नुकसान भरपाई असं म्हणतात. याचा उद्देश नुकसान भरून काढणं हा नसतो, तर चुकीच्या व्यक्तीला शिक्षा करणं आणि समाजात एक उदाहरण तयार करणं हा असतो, जेणेकरून इतर कोणीही अशी चूक पुन्हा करणार नाही. न्यायालयाचं काम फक्त पैशांची देवाणघेवाण करण्यापुरतं मर्यादित नाहीये. कधीकधी पैशांपेक्षा जास्त प्रभावी उपाय गरजेचे असतात. पाहूया ते नेमके काय आहेत. या उपायाला म्हणतात मनाई हुकुम किंवा इंजंक्शन. हा न्यायालयाचा एक खूप शक्तिशाली आदेश असतो, जो एखाद्या व्यक्तीला एखादं विशिष्ट काम करण्यापासून थांबवतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे न्यायालयाचं थांबा असं म्हणणं आहे. पण न्यायालय असा आदेश काही सहज देत नाही. मनाई हुकूम देण्याआधी न्यायालय 3 महत्त्वाच्या गोष्टी तपासतं. 1. होणारी इजा ही सततची, वारंवार होणारी किंवा खूप गंभीर आहे का? 2. या आदेशाचा दोन्ही पक्षांवर काय परिणाम होईल? आणि 3. या प्रकरणामध्ये कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचं हित तर गुंतलेलं नाही ना? आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे विशिष्ट मालमत्तेची परतफेड. कधीकधी पैशांनी नुकसान भरून निघू शकत नाही, तेव्हा न्यायालय थेट ती वस्तूच परत देण्याचा आदेश देऊ शकतं. उदाहरणार्थ, जर कोणी आपली गाडी चुकीच्या पद्धतीनं घेतली असेल तर न्यायालय ती गाडी परत देण्याचा आदेश देऊ शकतं. आतापर्यंत आपण कोर्टात मिळणाऱ्या उपायांबद्दल बोललो. पण काही वेळा कायदा आपल्याला स्वतःच कोर्टात न जाता काही पावलं उचलायची परवानगी देतो. यालाच स्वमदत किंवा एक्स्ट्रा ज्युडिशियल रेमेडी असं म्हणतात. या स्वमदतीचे साधारणपणे 5 मुख्य प्रकार आहेत. जसं की कोणी आपल्या जागेत घुसलं तर त्याला बाहेर काढणं, आपल्या जमिनीवर पुन्हा ताबा मिळवणं, आपल्या वस्तू परत घेणं आणि त्रासदायक गोष्टी थांबवणं किंवा त्यात जप्त करणं. पण एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे की ही सगळी कामं कायद्याच्या चौकटीत राहूनच करायला हवीत.
आता हे ऐकायला थोडं क्लिष्ट वाटेल, पण एका सोप्या उदाहरणाने ते लगेच स्पष्ट होईल. समजा आपल्या शेजाऱ्याच्या झाडाच्या फांद्या आपल्या घराच्या छतावर आल्या आहेत आणि त्यामुळे नुकसान होतंय. तर आपल्याला त्या फांद्या कायदेशीररित्या कापण्याचा अधिकार आहे. हाच उपद्रव कमी करणे या उपायाचा एक भाग आहे. अगदी सोपा आहे. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? कायद्याचे हे जे उपाय आहेत ते फक्त नुकसान भरून देण्यासाठी आहेत, की चुकीच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, की भविष्यात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आहेत? मला वाटतं कदाचित या तिन्हींचा तो एक समतोल आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.